Hello everyone, welcome to Teachcraft Education. Myself Nitin, and we are here for the part 3 of the Indian पॉलिटी थ्रू आर्टिकल्स. ओके, आपण आर्टिकल्सच्या माध्यमातून पटकन रिवाइज करतोय पॉलिटी. आतापर्यंत 2 पार्ट आपण घेतलेले, हा असेल तिसरा पार्ट. ठीक आहे, तर ह्या पार्टमध्ये आर्टिकल 152 पासून तर आर्टिकल 237 पर्यंत आपण याची फास्ट फॉरवर्ड रिव्हिजन करणार आहोत. ठीक आहे, चला जास्त वेळ न घालवता आपण वी विल डिरेक्टली स्टार्ट विथ द पार्ट 6. कालपर्यंत आपण भाग 5 पर्यंत बघितलं होतं, त्याच्यात एक्झिक्युटिव्ह आणि त्याचे वेगवेगळे काय होते टाइप्स आपण तिथे बघितलेले. ठीक आहे, आता डिरेक्टली वी विल स्टार्ट विथ द भारतीय संविधानाचा भाग 6. भाग 6 मध्ये काय काय आहे? मग तिथं भाग 6 मध्ये काय येतं? भाग 6 मध्ये येतं राज्य शासन. ठीक आहे, राज्य शासन, राज्य कारभार जो बघतो आपण तो येतो. त्याच्यातला पहिला बघा, जनरल 152 कलम दिलेले. पहिलं मग 152 कलमाबद्दल मी मागच्या 2 आर्टिकल्सच्या वेळेस तुम्हाला सांगितलं होतं, ते काय डेफिनेशन आहे, राज्याची व्याख्या. ठीक आहे, राज्याची व्याख्या. मग बघा, भाग 6 मधील राज्य संज्ञेची व्याख्या पूर्वी जम्मू आणि काश्मीरचा अपवाद होता, आता सर्व घटक राज्यांना समान रीतीने लागू असेल. म्हणजे आधी जम्मू काश्मीरला स्पेशल आर्टिकल होतं, त्याच्यानुसार त्यांचा राज्याच्या डेफिनेशन मध्ये वेगळी तरतूद होती, परंतु आता या 152 नुसार सगळ्या राज्यांना समान लागू असेल. ठीक आहे, सगळ्या राज्यांना एकच व्याख्या समान असेल. आता पार्ट 2 इन द सेन्स चॅप्टर 2 अध्याय 2 राज्याचे कार्यकारी मंडळ. ठीक आहे, स्टेट एक्झिक्युटिव्हचा पार्ट असेल. आता स्टेट एक्झिक्युटिव्ह मध्ये बघा, आता आर्टिकल 153 पासून तर आर्टिकल 137 पर्यंत 67 पर्यंत. ठीक आहे, 153 ते 67 राज्यपाल असेल, मुख्यमंत्री असेल आणि महाधिवक्ता असतील. आता याच्यामध्ये आपण जसं अटॉर्नी जनरल वगैरे बघितलेलं, ठीक आहे, तसं इथे आपल्याला सॉलिसिटर जनरल बघायचे. बघा आता आर्टिकल 153, आर्टिकल काय 153 कशासाठी? घटक राज्यांना काय असतील? एक राज्यपाल असेल. जसं आपण आर्टिकल 52 मध्ये बघितलं होतं की घटक राज्यांसाठी काय असतील? एक राष्ट्रपती असतील. ठीक आहे, मग इथे काय प्रत्येक राज्यासाठी एक राज्यपाल असेल आणि कोणत्या घटना दुरुस्तीनुसार? बघा, 7व्या घटना दुरुस्तीनुसार एकच व्यक्ती 2 किंवा अधिक राज्यांसाठी राज्यपाल असू शकतो. व्हेरी इम्पॉर्टंट, ह्या गोष्टी लक्षात ठेवा. एक व्यक्ती एका राज्याचा राज्यपाल ऍडजस्टंट राज्याचा पण राज्यपाल म्हणून काम करू शकतो. कोणत्या घटना दुरुस्तीने सांगितलेलं आहे? 7व्या घटना दुरुस्तीने. गेटिंग? 154 बघा, आता कार्यकारी सत्ता, जशी सेंट्रल गव्हर्नमेंटची कार्यकारी सत्ता कोणाच्या हातात होती? तर ती प्रेसिडेंटच्या. इथे बघा, सर्व कार्यकारी सत्ता राज्यपालांच्या ठायी असेल, राज्यपालांच्या ठायी निहित असेल आणि ते स्वतः किंवा दुय्यम अधिकाऱ्यांमार्फत ती वापरतात. गेटिंग? सेम आहे राष्ट्रपतीचं जसं आहे तसंच. 155 बघा, नियुक्ती. आता राज्यपालांची नियुक्ती कोण करतं? राष्ट्रपतींद्वारे केली जाते. केंद्र सरकार त्याची शिफारस करते, केंद्र सरकार शिफारस करते. 156 बघा, कार्यकाळ. अगेन दिस इज व्हेरी इम्पॉर्टंट. राष्ट्रपतींची मर्जी असेपर्यंत. कधीपर्यंत असतो? जोपर्यंत राष्ट्रपतींची मर्जी असेल तोपर्यंत असतो. जनरली 5 वर्ष कन्सिडर केला जाता, परंतु बघा इथे काय दिलंय, जनरली 5 वर्ष असतात. ठीक आहे, पण 5 वर्षच्या आधी पण जर राष्ट्रपतींना वाटलं की ह्या व्यक्तीची बदली करायचं आहे किंवा कार्यकाळ कमी करायचा आहे तर ते राष्ट्रपतींच्या हातात असतं. गेटिंग? 157 बघा, पात्रता. काय असेल? पात्रता. भारतीय नागरिक असावा आणि वयाची 35 वर्ष पूर्ण केलेली असतात. जसं राष्ट्रपतीच्या बाबतीत होतं की भारताचा नागरिक असावा, वयाची 35 वर्ष पूर्ण केलेली असावे आणि तो लोकसभा सदस्य होण्यासाठी पात्र असावा. सेम इथे ती तरतूद इथे नाहीये. 35 वर्षे. 158 बघा, अटी. म्हणजे राज्यपाल पदासाठी कोणकोणत्या अटी असतात? संसद विधिमंडळाचं सदस्य नसणे किंवा कोणतेही लाभाचे पद धारण न करणे. सेम राष्ट्रपतीला जे आहेत त्या सेम. 159 बघा, शपथ. 159 राज्यपालांची शपथ कोण देतं? संबंधित उच्च न्यायालयाचे चीफ जस्टिस ऑफ हायकोर्ट. ते ज्या स्टेटचा असेल, समजा महाराष्ट्राचा राज्यपाल नियुक्त झाला तर राज्यपालाला शपथ कोण देणार? तर महाराष्ट्र राज्याचं जे हायकोर्ट आहे त्याचे चीफ जस्टिस. आलं लक्षात? शपथ देतात. 160 बघा, विशिष्ट अनपेक्षित प्रसंगी राज्यपालांची कार्य. म्हणजे अनपेक्षित प्रसंगी राज्यपालाची कार्य पार पाडण्यासाठी राष्ट्रपती तरतूद करू शकतात. म्हणजे एक्सेप्शनल एखादी गोष्ट असेल आणि त्यावेळेस राज्यपालांना स्पेशल कार्य पार पाडावे लागतील तर तेव्हा ते कोण करतील? राष्ट्रपती. 161 बघा, राज्यपालांचा क्षमादानाचा अधिकार. राष्ट्रपतींचा किती होता? आर्टिकल 72. इथे राज्यपालांचा किती आहे? 161. बघा, राज्य कायद्याशी संबंधित गुन्ह्यासाठी कोणत्या? राज्य कायद्याशी शिक्षा माफ करणे, स्थगित करणे, कमी करण्याचा राज्यपालांचा अधिकार असेल.
फाशी व लष्करी न्यायालयाची शिक्षा माफ करण्याचा अधिकार नाही, तो फक्त राष्ट्रपतींना आहे. व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट आहे. जर राज्य संस्थेच्या बाबतीत काहीतरी एखाद्या व्यक्तीने गुन्हा केलाय तर त्याने जर क्षमादान मागितली तर राज्यपालांचा तो अधिकार असेल की त्याला शिक्षा कमी करू शकतात, शिक्षेला स्थगिती देऊ शकतात, ठीक आहे, किंवा शिक्षेचा जो फॉर्म असतो तो चेंज करू शकतात. परंतु कोर्ट मार्शल म्हणजे काय, जे न्यायालयीन शिक्षा असतात ते फक्त राष्ट्रपती माफ करू शकतात, राज्यपालांना तो अधिकार इथे नाहीये. गेटिंग? 161. पुढे बघा 162. बघा काय, राज्याच्या कार्यकारी सत्तेचा विस्तार कुठपर्यंत असेल बघा. राज्य विधिमंडळाला ज्या विषयांवर कायदे करण्याचा अधिकार आहे तिथपर्यंत राज्याच्या कार्यसत्तेचा विस्तार. जसं की आपण केंद्र सरकारच्या बाबतीत बघितलं होतं, जिथपर्यंत संसद कार्य करू शकते, ठीक आहे, तिथपर्यंत तो विस्तार असेल. सेम राज्याच्या बाबतीत राज्य विधिमंडळ जिथपर्यंत कायदे बनवू शकतो तोपर्यंत त्यांचा कार्यकारी विस्तार असेल. 163 बघा, राज्यपालांना सल्ल्याची तरतूद आहे. जसं राष्ट्रपतींना सल्ला होता, राज्यपालांना सल्ला व मदत देण्यासाठी मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षाखाली मंत्रिमंडळ असेल. काही बाबींमध्ये राज्यपालांना स्वेच्छाधीन अधिकार, डिस्क्रिशनरी पॉवर्स असतात. बट डिस्क्रिशनरी पॉवर कशा असतात तुम्ही बघितलं असेल की जर समजा एखाद वेळेस एखाद्या पक्षाला कमी बहुमत मिळाला आणि एखाद्या स्टेटमध्ये इलेक्शन झाले, इलेक्शन नंतर कोणत्याच पक्षाला बहुमत नाही मिळालं, मग तिथे सत्ता स्थापन करण्याचा वाद निर्माण झाला, तर ते राज्यपालांच्या हातात असते की कोणत्या पक्षाला आमंत्रित करून काय करायचं, मेजॉरिटी प्रूव्ह करायला सांगायचं, ठीक आहे. म्हणजे जेव्हा हंग असेंब्ली असते, की जेव्हा हंग असेंब्ली म्हणजे काय, जिथे कोणत्याच पक्षाला बहुमत मिळत नाही अशा वेळेस, ठीक आहे, अशा ठिकाणी त्यांना डिस्क्रिशनरी पॉवर्स असतात की कोणाला मुख्यमंत्री म्हणून अपॉइंट करायचं आणि कोणाला नाही, ठीक आहे. 164 बघा, मुख्यमंत्री आणि इतर मंत्र्यांबाबत तरतुदी दिलेत. मुख्यमंत्र्यांची नियुक्ती राज्यपाल करतील आणि इतर मंत्र्यांची नियुक्ती मुख्यमंत्र्यांच्या सल्ल्याने होईल आणि तेच कोण करतील, राज्यपालच करतील, ठीक आहे. इतर मंत्र्यांची जी नियुक्ती असेल मुख्यमंत्री सजेस्ट करतील आणि त्यानुसारच राज्यपाल काय करतील, नियुक्ती करतील. 165 ऍडव्होकेट जनरल, ठीक आहे. ऍडव्होकेट जनरल राज्यातील सर्वोच्च कायदेविषयक अधिकारी असेल आणि केंद्र सरकारच्या बाबतीत कोण होतं, अटर्नी जनरल. आर्टिकल 165 अटर्नी जनरल, इथे काय इकडे काय आर्टिकल 165, इथं ऍडव्होकेट जनरल आहे, तिकडे कोण आहे, अटर्नी जनरल. राज्यातील सर्वोच्च कायदेविषयक अधिकारी ज्याची नियुक्ती कोण करेल, उच्च न्यायालयाच्या न्यायाधीशाची पात्रता, ठीक आहे, त्याच्या बाबतीत केले जाईल. बरं 165 बघा, राज्य शासनाचा कारभार चालवणे, राज्य सरकारची सर्व कामे कार्यकारी अधिकार राज्यपालांच्या नावे चालवले जाईल. 166. 167 बघा, कोणाचे कर्तव्य आहेत ते, मुख्यमंत्र्यांचे कर्तव्य, राज्य शासनाचे कायदेविषयक निर्णय राज्यपालांना कळवणे. जे सेम राष्ट्रपतीला आहे तिकडे सेम कार्य कोणाचे आहेत, राज्यपालाचे आहेत राज्याच्या बाबतीत. आता बघा दुसरा स्टेट लेजिस्लेटिव्ह. आता 168 तर 212 विधानसभा विधान परिषद याचं कामकाजाबद्दल दिलेलं आहे. आता याच्यात बघा 168 कशाबद्दल आहे, जसं तिकडे पार्लमेंट बद्दल होतं, ठीक आहे, पार्लमेंटची व्याख्या, मग त्याच्यात लोकसभा राज्यसभा सेम. बघा आता 168 राज्य विधिमंडळाची रचना काय असेल, प्रत्येक राज्यात एक विधिमंडळ असेल, काही राज्यांमध्ये द्विगृही असेल विधानसभा विधान परिषद, काहींमध्ये एकग्रही केवळ विधानसभा असेल. आता मला सांगा असे किती राज्य आहेत, कमेंट बॉक्स मध्ये सांगा, असे किती राज्य आहेत की तिथे द्विगृही सभागृह आहे, किती द्विगृही आहे, ठीक आहे. महाराष्ट्र आहे का त्याच्यात, तर महाराष्ट्र आहे. कलम 169 फ्रिक्वेंटली आस्क, खूप वेळेस हे आर्टिकल विचारलं गेलंय, कशासाठी, विधान परिषद निर्माण करणे आणि बरखास्त. तो अधिकार कोणाला आहे, संसदेला. संसद एखाद्या राज्याच्या विधानसभेच्या विशेष बहुमताच्या शिफारशीवरून विधान परिषद निर्माण किंवा नष्ट करू शकतात. फॉर एक्झाम्पल आपल्या महाराष्ट्र राज्यात विधान परिषद पण आहे, विधानसभा पण आहे. आता जर विधानसभेने विशेष बहुमताने शिफारस केली की आम्हाला विधान परिषद नको, तर संसदेला तो अधिकार आहे की तिथली विधान परिषद बरखास्त केली जाईल. परंतु एखाद्या राज्यात विधान परिषद नाहीये, आता समजा तमिळनाडूमध्ये चाललंय ते बिल आणि पंजाबमध्ये पण, मग जिथे नाहीये विधान परिषद तिथल्या विधानसभेने जर
स्पेशल मेजॉरिटीने सांगितलं शिफारशीवरून प्रोव्हिजन्सने की आम्हाला इथे विधान परिषद हवी आहे, तर संसद त्या प्रकारे विधान परिषद तिथे निर्माण करू शकतो. 169. तुम्ही जर मागचे PYQ बघितले 2-3 वर्षाचे तर फ्रिक्वेंटली प्रत्येक एक्झाम मध्ये विचारले. 170 विधानसभेची रचना विचारले. कमाल 500 आणि किमान 60 सदस्य असतील. आता काय माहितीये का, काही काही राज्य आहेत, नागालँड असेल, सिक्कीम असेल, त्यांची संख्या 40-46 अशी आहे, म्हणजे 60 पेक्षा कमी आहे. ते अपवाद आहेत. ठीक आहे, म्हणजे कोणकोणते अपवाद आहेत ते मला कमेंट मध्ये सांगा. कमेंट मध्ये ते सांगा. ठीक आहे. 171 बघा, विधान परिषदेची रचना कमाल म्हणजे जास्तीत जास्त किती असेल, त्या राज्याच्या विधानसभेच्या 1/3, त्या राज्याच्या विधानसभेच्या 1/3 आणि किमान कमीत कमी 40 असावी. अप्रत्यक्ष निवड असेल, जसं राष्ट्रपती आणि राज्यपाल नामनिर्देशन करतील काही काही लोकांना. ठीक आहे, जसं राष्ट्रपती करतात त्या प्रकारे राज्यपाल इथे नामनिर्देशित काही सदस्य करतील. गेटिंग, म्हणजे तुमच्या विधानसभेची जर सदस्य संख्या 100 आहे, ठीक आहे, तर त्यातले कमीत कमी म्हणजे बघा, जास्तीत म्हणजे कमीत कमी किती असले पाहिजे, 40, आणि जास्तीत जास्त 1/3 म्हणजे 100च्या 1/3 किती येतील, 33. म्हणजे कमीत कमी 40 आणि जास्त म्हणजे त्याच्या वरती पाहिजे. ठीक आहे, आर यू गेटिंग? आता समजा आपली महाराष्ट्राची विधानसभेची किती आहे, किती विधानसभेत मेंबर असतात, समजा 280, मग 280च्या 1/3 कुठे असतील, मेंबर्स विधान परिषद. गेटिंग? सो त्या प्रकारे आपल्याला ते करावं लागेल. फक्त नंबर लक्षात ठेवा. 172 बघा, 172 कशासाठी, कार्यकाळ. ठीक आहे, विधानसभा 5 वर्ष मुदतपूर्वी विसर्जित होऊ शकते. विधान परिषद स्थायी सभागृह दर 2 वर्षांनी 1/3 सदस्य निवृत्त. आत्ताचे जे विधान परिषद आहे ना, सेम राज्यसभा आहे, आणि विधानसभा जे आहे ते लोकसभेसारखी. म्हणजे काय, लोकसभा 5 वर्ष किंवा आधी पण विसर्जित होऊ शकते, परंतु विधान परिषद स्थायी सभागृह आहे, त्याच्यामुळे त्याचे फक्त दर 2 वर्षांनी 1/3 सदस्य काय होतात, निवृत्त होतात. ठीक आहे, ते कंटिन्युअस हाऊस आहे. 173 बघा, पात्रता. विधिमंडळ सदस्यासाठी पात्रता भारतीय नागरिकत्व असलं पाहिजे. वयोमर्यादा विधानसभेसाठी 25 आणि विधान परिषदेसाठी 30. म्हणजे एखाद्या उमेदवाराला जर विधानसभा लढायची आहे तर त्याचं वय किती असलं पाहिजे, 25 वर्ष. 174 विधिमंडळाची अधिवेशन, सत्र समाप्ती आणि विसर्जन. कलम 174 काय म्हणतो, विधिमंडळाचं अधिवेशन असेल, सत्र समाप्ती असेल आणि विसर्जन. बघा, दोन अधिवेशन जे असतील 6 महिन्यांपेक्षा जास्त अंतर नसावे. विधानसभा विसर्जित करण्याचा अधिकार राज्यपालांना आहे. म्हणजे 2 अधिवेशन असतील, जसं आता आपल्याकडे 3 होतात, हिवाळी, पावसाळी आणि उन्हाळी, तसे 2 अधिवेशनांमध्ये 6 महिन्यापेक्षा जास्त अंतर नसावे. 6 महिन्याच्या आत ते 2 अधिवेशन घ्यावेत. 174. ठीक आहे. 175 बघा, सभागृहांना संबोधित करण्याचा राज्यपालांचा अधिकार असेल. राज्यपालांना विधिमंडळाला भाषण करण्याचा आणि संदेश पाठवण्याचा अधिकार आहे. आर्टिकल 175. 176 बघा, विशेष अभिभाषण, जसं राष्ट्रपतींचं होतं, कधी, दरवर्षी प्रत्येक वर्षाच्या पहिल्या सत्रात आणि निवडणुकीनंतरच्या पहिल्या सत्रात. बघा, प्रत्येक निवडणुकीनंतरच्या पहिल्या सत्रात आणि वर्षाच्या पहिल्या सत्रात राज्यपालांचे अभिभाषण असेल, सेम राष्ट्रपतींसारखं. कलम लक्षात ठेवा, कंपॅरेटिव्हली. बघा, 177 मंत्री आणि महाधिवक्ता यांचे अधिकार असतील. विधिमंडळाच्या कोणत्याही सभागृहात बोलण्याचा अधिकार, पण स्वतः सदस्य नसलेल्या सभागृहात मतदानाचा अधिकार नाहीये. म्हणजे मंत्री असेल, ठीक आहे, आता महाधिवक्ता तर काही वोट करू नाही शकत, परंतु जे मंत्री आहेत ते ज्या सभागृहात म्हणजे कोणत्याही सभागृहात राहू शकतात, विधान परिषदेत किंवा विधानसभेत, परंतु त्यांना मतदानाचा अधिकार कुठे असेल, जिथले ते सदस्य असते. गेटिंग? आणि महाधिवक्तांना मतदानाचा अधिकार नाहीये. 178 बघा, विधानसभेचे अध्यक्ष आणि उपाध्यक्ष. विधानसभा सदस्यांमधून एकाचे अध्यक्ष आणि एकाची उपाध्यक्ष म्हणून निवड केली जाते. आर्टिकल लक्षात ठेवा. 179 बघा, अध्यक्ष उपाध्यक्षांचे पद रिकामे होणे. अध्यक्ष व उपाध्यक्षांचा राजीनामा आणि पदच्युतीची प्रक्रिया ती पूर्ण आहे. 180 बघा, अध्यक्षांचे कार्य पार पाडणे. ठीक आहे, अध्यक्षांचे कार्य, अध्यक्षांच्या अनुपस्थितीत उपाध्यक्ष त्याचं काम बघतील. आर्टिकलची नावं लक्षात ठेवा. 180. 181 बघा, त्यांना पदच्युतीचा ठराव असताना अध्यक्ष स्थान न भूषवणे. ठीक आहे, म्हणजे जेव्हा त्यांना पदावरून हटवण्याचं हे चालू असेल, ठीक आहे, तर त्यावेळेस ते अध्यक्षस्थान भूषवू शकत नाही. अध्यक्ष उपाध्यक्षांना हटवण्याचा ठराव असताना अध्यक्षस्थान न भूषवणे. आता काय असतील मग, एकदम सिंपल आहे.
जेव्हा एखादा अध्यक्ष असेल त्यांना काढून टाकण्याची प्रक्रिया चालू असेल तर ते सभागृहात बसतील, बोलतील, परंतु ते कास्टिंग वोट नाही करणार. म्हणजे अध्यक्षांचं कास्टिंग वोट असतं, कास्टिंग वोट नाही करणार आणि ते अध्यक्ष स्थान पण नाही भूषवणार. ठीक आहे, त्यावेळेस म्हणजे अध्यक्ष असतील किंवा उपाध्यक्ष असेल, व्हॉट एव्हर इट इज. 181 182 बघा. विधान परिषदेचे सभापती, उपसभापती, जसं राज्यसभेचे सभापती उपसभापती असतात, विधान परिषद आपल्या सदस्यांमधून सभापती आणि उपसभापतींची निवड करते. 183 बघा. सभापती व उपसभापतींचे पद रिकामे होणे, सभापती उपसभापतींचा राजीनामा आणि त्यांचं पद काढून टाकण्याबाबत. ठीक आहे, सो ह्या गोष्टी बघा. 184 सभापतींचे कार्य. ठीक आहे, विधान परिषदेचे सभापती त्यांचं सभापतींच्या अनुपस्थित उपसभापती कार्य पार पाडतील. 185 पदच्युतीचा ठराव असताना अध्यक्षस्थान न भूषवणे, सभापतींना हटवण्याचा ठराव असताना अध्यक्षस्थान ते भूषवू शकत नाही. 186 बघा. अध्यक्ष उपाध्यक्ष सभापतींची वेतन, विधिमंडळाच्या अधिकाऱ्यांचे वेतन व भत्ते विधिमंडळ कार्याद्वारे ठरवले जाते. 187 राज्य विधिमंडळाचं काय असेल, सचिवालय, जसं पार्लमेंटचं एक सचिवालय असतं, सेक्रेटरीत, स्वतंत्र सचिवालय असतील, म्हणजे विधान परिषदेचं वेगळं आणि विधान सभेचं वेगळं. 188 शपथ, विधिमंडळ सदस्यांना राज्यपालांसमोर किंवा त्यांनी नियुक्त केलेल्या व्यक्तीसमोर शपथ घ्यावी लागते. 189 सभागृहातील मतदान आणि कोरम. आपण राज्यसभे आणि संसदेच्या वेळेस कोरम बघितला होता किती हवा, इथे पण सेम आहे. ठीक आहे, निर्णय बहुमतानेच घेतले जातात तिथे पण, आणि कोरम किती असावा, 110 किंवा 10 यापैकी जे जास्त असेल ते, कमीत कमी 10 असतील आणि 10च्या पुढे 1/10 ऑफ द टोटल मेंबरशिप तिथला कोरम असला पाहिजे. गेटिंग. 190 बघा. रिकाम्या म्हणजे जागा रिकाम्या होणे, एकाच वेळी दोन्ही सभागृहांचे सदस्य राहता येत नाही. म्हणजे जर समजा एखादा, जसं आपण पार्लमेंटच्या मध्ये बघितलं, आता एखादा व्यक्ती आहे, तो विधान परिषदेत आणि विधानसभेत दोन्ही ठिकाणी निवडून आला, तर तो एकाच वेळेस दोन्ही सभागृहांचा सदस्य नसेल, त्याला एक चूज करावा लागेल 10 दिवसात. 191 बघा. अपात्रता डिस्क्वालिफिकेशन, लाभाचे पद मनोविकल नादार व्यक्ती असेल तर ते पद काढून घेतलं. पक्षांतर बंदीचा पण कायदा अपात्र होतो त्याच्यानुसार, जर एक पक्ष सोडून दुसऱ्या पक्षात गेले तर. 192. ठीक आहे, आता बघा 192 सदस्यांच्या अपात्रतेबाबत निर्णय निवडणूक आयोगाच्या सल्ल्यानुसार राज्यपाल घेतात. निवडणूक आयोगाच्या सल्ल्यानुसार राज्यपाल. परंतु एक गोष्ट लक्षात ठेवा, जेव्हा पक्षांतर बंदीचा असेल निर्णय, तर तेव्हा कोण घेतात, ते सभापती, म्हणजे विधानसभेचे सभापती. ठीक आहे, अध्यक्ष आणि उपाध्यक्ष असं. 193 बघा. शपथ न घेता उपस्थित राहिल्याबद्दल दंड, शपथ न घेता सभागृहात बसल्यास किंवा मतदान केल्यास दररोज ₹500 दंड केला जाईल. 194 बघा. विधिमंडळ व सदस्यांचे विशेष अधिकार, विधिमंडळ सदस्यांना भाषणाचे स्वातंत्र्य आणि प्रिव्हिलेजेस असतील प्रत्येक सभागृहात बसणे. 195 सदस्यांचे वेतन व भत्ते कोण ठरवेल, राज्य विधिमंडळ ठरवणार. 196 विधेयक मांडणे आणि संमत करणे, धन विधेयक वगळून इतर सर्व विधेयक कुठे मांडले जातील, सभागृहात मांडले, म्हणजे कोणत्याही सभागृहात मांडले जातील. धन विधेयक जे आहे ते फक्त विधानसभेत मांडलं जातं, धन विधेयक फक्त विधानसभेत. 196. 197 विधान परिषदेच्या अधिकारांवर मर्यादा, विधान परिषद धन विधेयका व्यतिरिक्त इतर विधेयक कमाल 4 महिने, म्हणजे पहिल्यांदा 3 महिने आणि परत पाठवल्यानंतर दुसऱ्यांदा 1 महिना फक्त रोखून ठेवू शकतात. आणि धन विधेयक जे आहे, धन विधेयक, तर ते धन विधेयक त्यांना 14 दिवसाच्या आत पाठवावं लागतं, नाही जरी पाठवलं तरी ते पास समजलं जातं. 198 बघा. धन विधेयकाबाबत प्रक्रिया, धन विधेयक केवळ विधानसभेत मांडले जाऊ शकते, विधान परिषदेला 14 दिवसात परत करावे लागते, अन्यथा ते पास समजलं जातं. 199 धन विधेयक, मनी बिलची व्याख्या दिलाय, कर, कर्ज, संचित निधी, खर्च इत्यादी संबंधित विधेयक अंतिम निर्णय कोण घेतो, विधानसभेचे अध्यक्ष जे असतात त्यांच्याच हातात अंतिम निर्णय तो असतो. दोनशे बघा. विधेयकांना राज्यपालांची संमती द्यावी लागते, जे विधेयक पास करतात. राज्यपाल विधेयकाला संमती देतात, राखून ठेवतात, फेरविचारार्थ परत पाठवतात किंवा राष्ट्रपतींच्या विचारार्थी राखून ठेवतात, रिझर्व्ह करून ठेवतात. ठीक आहे. 201 राष्ट्रपतींच्या विचारार्थ राखून ठेवलेले विधेयक, राष्ट्रपती अशा विधेयकाला संमती देऊ शकतात किंवा राखून ठेवतात. 200 आणि 201 अत्यंत इम्पॉर्टंट आहे, फ्रिक्वेंटली विचारलं जाऊ शकतं. इथे जेव्हा
ह्या बिलाच्या बाबतीत राष्ट्रपतींकडे असतात, तेव्हा राष्ट्रपती संमती देतात, राखून ठेवतात किंवा परत पाठवतात. इथे चौथी गोष्ट काय ऍड होते की ते राष्ट्रपतींसाठी राखून ठेवतात. 202 स्टेट बजेट, तिकडे 112 आहे, इकडे 202 आहे राज्य सरकारचा वार्षिक अर्थसंकल्प विधानसभेत मांडणे. 203 अंदाजाबाबत विधिमंडळातील प्रक्रिया, अनुदानाच्या मागण्यांवर विधानसभेत मतदान घेतलं जातं. कलम 204 बघा, अप्रोप्रिएशन बिल तिकडे किती आहे 117, इकडे किती आहे 204. राज्याच्या संचित निधीतून खर्च करण्यासाठी विनियोग कायदा करणे. ठीक आहे, संचित निधीतून म्हणजे भारताचे जे संचित निधी जेवढं आपण टॅक्स वगैरे भरतो, सरकार कर्ज घेतं, ते सगळं संचित निधीत जातं. मग तिथून पैसे काढण्यासाठी सरकारला वापरण्यासाठी कायदा करावा लागतो. उचलून सुटून डायरेक्ट गेलं नाही, पैसे घेतले आणि पळाला असं नाही होत. कायदा करायचा, त्याच्यावर राष्ट्रपतीची सिग्नेचर होते आणि मग तो पैसा वापरायला येतात. ठीक आहे, सो त्याला अप्रोप्रिएशन बिल म्हटलं जातं 204 नुसार. आणि केंद्र सरकारच्या बाबतीत 117. ठीक आहे, 205 बघा, पूरक अतिरिक्त किंवा अधिक अनुदान आहे. म्हणजे तुम्हाला अनुदान मिळालंय, तुम्हाला अप्रोप्रिएशन बिल नुसार पैसे मिळालेत, परंतु ते कमी पडत आहे. मग कमी पडत आहेत, त्यांच्यात अधिक वाढ करण्यासाठी पूरक अतिरिक्त अनुदान, त्याच्यासाठी पण कायदा करावा लागतो. ती तरतूद कुठे? आर्टिकल 205 मध्ये. खर्च वाढल्यास पूरक मागण्या मंजूर करणे. 206 लेखानुदान व पतानुदान. म्हणजे याच्यात काय असतं, पतअनुदान म्हणजे जेव्हा बजेट चालू आहे, आता बजेट आज मांडलं पास होतो का? तर नाही, त्याला 2-3 महिन्याची प्रक्रिया लागते. मग तोपर्यंत विधानसभेचं आणि विधान परिषदेचं काम चालवण्यासाठी काहीतरी खर्च लागतो, पैसा लागतो, अधिकाऱ्यांचं पेमेंट करावं लागतं. ठीक आहे, सो ह्या गोष्टींसाठी तात्पुरता जो बजेट होतो, बजेट तयार केला जातो, त्याला काय म्हणतात? पतअनुदान. बजेट मंजूर होईपर्यंत तात्पुरत्या खर्चासाठी लेखानुदान घेणे. ठीक आहे, 207 बघा, वित्त विधेयकांबाबत विशेष तरतुदी. वित्त विधेयक मांडण्याच्या विशेष अटी दिलेल्या आहेत. मग 207 नुसार काय असेल? वित्त विधेयक म्हणजे फायनान्शियल बिल. मी तुम्हाला केंद्र सरकारच्या बद्दल आर्टिकल शिकवताना सांगितलं होतं की फायनान्शियल बिलचे 2 प्रकार असतात आणि ते मनी बिलचाच प्रकार आहे. फायनान्शियल बिल टाईप 1 आणि टाईप 2. टाईप 1 जे असतं ते मनी बिल प्रमाणे फक्त विधानसभेतच मांडलं जाईल. टाईप 2 कोणत्याही सभागृहात मांडलं जातं. गेटिंग? 208 कामाचे नियम बघा, विधिमंडळ सभागृहांना स्वतःचे नियम बनवण्याचा अधिकार असेल. ऑब्वियस आहे, जर कामकाज चालू आहे तर स्वतःचे नियम स्वतःच बनवावे लागतील. 209 वित्तीय कामकाजासाठी कायद्याचे नियमन. वित्तीय प्रक्रियेसाठी विधिमंडळाने कायदे करायचे. 210 भाषा, विधिमंडळात कोणती भाषा वापरली जाईल? राज्याची अधिकृत भाषा असेल हिंदी किंवा इंग्रजी. अध्यक्षांच्या परवानगीने मातृभाषेत. आता समजा एखादा अध्यक्ष, त्याला मराठी पण नाही येत, इंग्लिश हिंदी पण नाही येत, तर त्याची जी बोली भाषा असेल त्याच्यात पण तो बोलू शकतो, अध्यक्षांची परवानगी लागेल. 211 बघा, विधिमंडळात चर्चेवर मर्यादा. उच्च किंवा सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांच्या वर्तनावर विधिमंडळात चर्चा करता येत नाही. आपण तिकडे पण बघितलं होतं. ठीक आहे, तिकडे पण काय बघितलं होतं की आपण सर्व चीफ जस्टिस ऑफ इंडिया किंवा सुप्रीम कोर्टाच्या न्यायाधीशांबाबत चर्चा करता येत नाही. सेम इथे सर्वोच्च न्यायालयाच्या किंवा न्यायाधीशांच्या वर्तनावर इथे चर्चा केली जात नाही. 212 बघा, न्यायालयांनी विधिमंडळाच्या कामकाजात हस्तक्षेप न करणं. ठीक आहे, हस्तक्षेप न करणे. विधिमंडळाच्या प्रक्रियेवर त्रुटीवर न्यायालयात प्रश्न उपस्थित करता येत नाही. 211 212 लक्षात असू द्या. तिकडे 111 112 होतं का? एकदा बघून घ्या फक्त. राज्यपालांचे कायदेविषयक अधिकार बघा, आता अध्यादेश तिकडे 123 होता केंद्र सरकारचा, इथे किती 213 आणि तिथे 123. हा कोण काढायचा? प्रेसिडेंट. आणि इथे कोण काढतात? राज्यपाल, गव्हर्नर. जेव्हा दोन्ही म्हणजे संसदेच्या दोन्ही सभागृहांपैकी राज्यसभा किंवा लोकसभा कार्यरत नसेल तर राष्ट्रपती तो अध्यादेश काढायचे. आणि इकडे पण विधानसभा किंवा विधान परिषदेपैकी कोणतंही सभागृह ऍबसेंट असेल तर तो राज्यपाल तातडीने, जर एखाद्या गोष्टीबद्दल निर्णय घ्यायचा असेल तर ते ऑर्डिनन्स करतात. आणीबाणीच्या किंवा तातडीच्या प्रसंगी ऑर्डिनन्स जारी करू शकतात आणि 6 आठवड्यांच्या आत मंजुरी मिळणे आवश्यक असते. मग ऑर्डिनन्सचा मॅक्झिमम कालावधी किती असतो? 6 महिने 6 वीक. 6 महिन्यातच 6 आठवड्यांपर्यंत त्याचा मॅक्झिमम कालावधी असतो. ठीक आहे, एवढं लक्षात ठेवा. बघा नेक्स्ट, उच्च न्यायालय, हायकोर्ट्स. आर्टिकल 214 प्रत्येक राज्यांसाठी, घटक राज्यांसाठी उच्च न्यायालय असेल.
एक उच्च न्यायालय प्रत्येक राज्यासाठी. काही काही वेळेस मग एक आणि दोन राज्य मिळून पण एक हायकोर्ट असू शकतं. एक राज्य किंवा एक केंद्रशासित प्रदेश, एक राज्य किंवा एक पेक्षा जास्त केंद्रशासित प्रदेश, एक राज्य किंवा दुसरं राज्य प्लस केंद्रशासित प्रदेशसाठी पण काय असतं, एक उच्च न्यायालय असू शकतं. 215 बघा, उच्च न्यायालय अभिलेख म्हणजे कोर्ट ऑफ रेकॉर्ड. तुम्ही जे कोर्टात ज्या काही गोष्टी घडणार, ज्या काही घडामोडी घडणार, त्या सगळ्या काय केल्या जातात, रेकॉर्ड केल्या जातात आणि त्या अवमानाबद्दल शिक्षा दिली जाते. म्हणजे एखाद्याने जर कोर्टाचा अवमान केला तर त्याला शिक्षा देण्याची तरतूद आहे. 216 न्यायालयाची रचना बघा. न्यायालयात एक मुख्य न्यायाधीश असेल आणि राष्ट्रपती ठरवतील तितके इतर न्यायाधीश. कोण ठरवतील? राष्ट्रपती. चीफ जस्टिस ऑफ इंडिया नाही, राष्ट्रपती ठरवतील एवढे लक्षात ठेवा. किंवा तुम्हाला राष्ट्रपतीच्या जागी देतील, संसद ठरवेल एवढे, संसद नाही राष्ट्रपती. 217 न्यायाधीशांची नियुक्ती आणि अटी. न्यायाधीश लोकांची कोण नियुक्ती असतात बघा. नियुक्ती कोण करतात? राष्ट्रपती करतात. चीफ जस्टिस ऑफ इंडिया, राज्यपाल आणि उच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायाधीशांच्या सल्ल्याने वयाची 62 वर्ष पूर्ण होईपर्यंत ते काय करतात? पद धारण करतात. व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट. ठीक आहे. जे काही जजेस असतात सुप्रीम हायकोर्ट मधले, ते नियुक्त कोण करतात? त्यांना राष्ट्रपती आणि चीफ जस्टिस ऑफ इंडिया परत ज्या राज्यात नियुक्त करायचं त्या राज्याचे राज्यपाल आणि उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश त्याच राज्यामधले, त्यांच्या सल्ल्याने राष्ट्रपती त्यांची नियुक्ती करतात आणि वयाची 62 वर्ष होईपर्यंत त्यांना काय करतात? पदावर ठेवतात. गेट आहे. 218 सर्वोच्च न्यायालयाच्या काही तरतुदी उच्च न्यायालयात लागू. बघा, न्यायाधीशांना पदच्युती करण्यासाठी म्हणजे पदावरून काढून टाकण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाप्रमाणेच त्यांचं काय असेल? इम्पिचमेंट असेल. म्हणजे सेम इम्पिचमेंट प्रोसेस सुप्रीम कोर्ट आणि हायकोर्टच्या जजेसचं असणार. नेक्स्ट कलम 219 बघा. न्यायाधीश शपथ घेतात. उच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांना शपथ कोण देतात? राज्यपाल देतात. 220 बघा. कायमस्वरूपी न्यायाधीशांवर वकिलीच बंदी. निवृत्तीनंतर ज्या न्यायालयात काम केलंय तिथे वकिली करण्यास बंदी, म्हणजे दुसऱ्या न्यायालयात करू शकतात. म्हणजेच दुसऱ्या न्यायालयात करू शकतात, जिथून निवृत्ती झाली त्या न्यायालयात करू नाही शकत. 221 वेतन व भत्ते संसदेद्वारे निश्चित केले जाते. हे लक्षात ठेवा. राज्य विधिमंडळांद्वारे नाही, संसद निश्चित करते. हायकोर्ट आणि सुप्रीम कोर्ट दोघांचं. आता याच्यात पण अजून एक गोष्ट सांगतो. जो पगार आहे ना, पगार कोणाचा? हायकोर्टच्या वकिलांचा, तो राज्याच्या संचित निधीतून दिला जातो, परंतु त्यांच्या पेन्शन केंद्राच्या संचित निधीतून दिला जातो. इकडे लक्षात ठेवा. फक्त पेन्शन, फक्त पेन्शन. बघा 222 न्यायालय बघा, न्यायाधीशांचे एका उच्च न्यायालयातून दुसऱ्या न्यायालयात काय करणे? ट्रान्सफर. राष्ट्रपती चीफ जस्टिस ऑफ इंडियाच्या सल्ल्याने न्यायाधीशांची बदली करतात. व्हेरी इम्पॉर्टंट. कोण करतात? राष्ट्रपती. 222. 223 कार्यवाहक मुख्य न्यायाधीशांची नियुक्ती. मुख्य न्यायाधीशांचे पद रिक्त असल्यास राष्ट्रपतींद्वारे कार्यवाहक मुख्य न्यायाधीशांची नेमणूक करण्यात येते. 224 ऍडिशनल और ऍक्टिंग न्यायाधीश. कामाचा ताण वाढल्यास 2 वर्षासाठी अतिरिक्त न्यायाधीशांची नियुक्ती केली जाते हायकोर्टात. 2 वर्षांसाठी लक्षात ठेवा. 224 आहे निवृत्ती न्यायाधीशांची नियुक्ती. ऍडहॉक जजेस म्हणतो ना आपण, इथं ऍडिशनल आहे, तिथं ऍडहॉक. उच्च न्यायालयाच्या बैठकीत निवृत्त न्यायाधीशांची तात्पुरती नियुक्ती केली जाते, त्याला म्हणतात निवृत्त न्यायाधीशांची नियुक्ती. रिटायर्ड जजेस असतात त्यांची. 224 नुसार. 225 बघा. विद्यमान उच्च न्यायालयांचे अधिकार क्षेत्र. संविधानाच्या अंमलबजावणीपूर्वी अधिकार जे असतील ते त्यांचं अधिकार क्षेत्र असणार आहे. 226 प्रादेशिक बघा, रीट्स काढण्याचा अधिकार कोणाचा आहे? कलम 226 नुसार रीट, आणि तिकडे आर्टिकल 32 नुसार सुप्रीम कोर्टाचा, इकडे 226 नुसार हायकोर्टाचा. मूलभूत हक्क व इतर कायदेशीर हक्कांच्या संरक्षणासाठी रीट्स मध्ये बंदी प्रत्यक्षीकरण येतं, परमादेश, ठीक आहे, काढण्याचा अधिकार सर्वोच्च न्यायालयापेक्षा व्यापक अधिकार क्षेत्र यांचं आहे. लक्षात ठेवा. कारण की सर्वोच्च न्यायालय फक्त फंडामेंटल राईट्सचं उल्लंघन झालं तरच तुम्ही जाऊ शकता, परंतु इथे फंडामेंटल राईट्स असतील किंवा अदर राईट्स असतील तरी पण तुम्ही काय करू शकतात? रीट्स इश्यू करू शकतात. म्हणून सुप्रीम कोर्टाच्या रीट्स ज्युरिस्डिक्शन पेक्षा हायकोर्टाचं रीट ज्युरिस्डिक्शन ब्रॉड आहे. 226 कायद्यानुसार घटनात्मक वैधतेबद्दल विचार. 43व्या घटना दुरुस्तीने हे कलम रद्द करण्यात आले. 227 बघा. सर्व न्यायालयांवर देखरेखीचा अधिकार. सुप्रिटेंडन्स बघा, उच्च न्यायालयाला आपल्या अधिकार क्षेत्रातील सर्व दुय्यम न्यायालयावर देखरेख करण्याचा अधिकार आहे. म्हणजे बघा, आता उच्च न्यायालय असेल, हायकोर्टच्या खाली जे पण न्यायालय असतील, डिस्ट्रिक्ट असतील, तालुका लेवलचे असतील, त्यांच्यावर देखरेख करण्याचा अधिकार असणार आहे. 228 बघा. काही खटले उच्च न्यायालयाकडे
वर्ग करणे. संविधानाच्या बघा आता संविधानाच्या अर्थाशी संबंधित महत्वाचे खटले दुय्यम न्यायालयाकडून स्वतःकडे वर्ग करणे. आता जिल्हा न्यायालयात काही खटले चालू आहेत परंतु तेवढे इफेक्टिव्ह नाही होते, त्यांचं निराकरण होत नाही, तर हायकोर्ट काय करणार, आमच्या स्वतःकडे ठेवून घेणार. 228A बघा, 43व्या घटना दुरुस्तीने ते रद्द करण्यात आलंय. 229 उच्च न्यायालयाचे अधिकार व कर्मचारी बघा, कर्मचारी नियुक्ती कोण करतील, मुख्य न्यायाधीश. सुप्रीम कोर्टात हायकोर्टात जे काही कर्मचारी असतील, लिपिक असतील, क्लर्क असतील किंवा शिपाई वगैरे लोक असतील, ते कोण नियुक्त करणार, मुख्य न्यायाधीश. 230 उच्च न्यायालयाच्या अधिकार क्षेत्राचा केंद्रशासित प्रदेशांपर्यंत विस्तार. संसद कायद्याद्वारे उच्च न्यायालयाचे अधिकार क्षेत्र युनियन टेरिटरी पर्यंत वाढू शकतात. गेटिंग. 231 दोन किंवा अधिक राज्यांसाठी एकच उच्च न्यायालय असेल. संसदेला कोणाला अधिकार आहे, संसदेला 2 किंवा अधिक राज्य, युनियन टेरिटरीसाठी एक सामायिक उच्च न्यायालय कॉमन हायकोर्ट स्थापन करण्याचा अधिकार आहे, जसं मुंबई उच्च न्यायालय. मग आपलं मुंबई उच्च न्यायालय कुठे कुठे पर्यंत आहे, ठीक आहे, अंदमान निकोबार पर्यंत जातं किंवा दादरा नगर हवेली पर्यंत जातं, कमेंट बॉक्स मध्ये टाका. आणि अंदमान निकोबार आयलँड मध्ये कोणतं हायकोर्ट आहे, कोणत्या राज्याचं हायकोर्ट आहे जे काम करतं, ठीक आहे. सो ह्या असे भरपूर न्यायालय आहेत आपल्या इंडियामध्ये की जे कॉमन काम करतात युनियन टेरिटरीसाठी आणि 1 किंवा 2 राज्यांसाठी. त्यांची नावं कमेंट मध्ये टाका. गेटिंग. सो हा 231. आता बघा आता पुढे दुय्यम सबऑर्डिनेट कोर्ट्स जिल्हा 232 ते 237 पर्यंत जिल्हा न्यायालय. 233 बघा, जिल्हा न्यायाधीशांची नियुक्ती डिस्ट्रिक्ट जजेस, त्यांची नियुक्ती कोण करतात, राज्यपाल करतात. व्हेरी इम्पॉर्टंट आहे, हे लक्षात ठेवा. आता राज्यपाल करतात, ठीक आहे. कोणाच्या सल्ल्याने, जिल्हा न्यायाधीशांची नियुक्ती उच्च न्यायालयाच्या सल्ल्याने राज्यपाल करतात. 233 लक्षात ठेवा. 233A काही जिल्हा न्यायाधीशांच्या नियुक्तींचे वैधीकरण, भूतकाळातील विशिष्ट नियुक्त्यांना संरक्षण देणे. 234 बघा, न्यायिक सेवेतील इतर व्यक्तींची भरती, जिल्हा न्यायाधीशांव्यतिरिक्त, ठीक आहे, डिस्ट्रिक्ट जजेसच्या व्यतिरिक्त इतर न्यायाधीशांची भरती MPSC व उच्च न्यायालयाच्या सल्ल्याने राज्यपाल करतात. MPSC कडनं होतात ना जजेस व्यतिरिक्त दुसरी भरती, ठीक आहे, तर ते MPSC कडून ज्युडिशियल सर्व्हिसेसची एक्झाम घेतल्या जातात, ती भरती, ठीक आहे. 234 नुसार. 235 दुय्यम न्यायालयांवर नियंत्रण, जिल्हा न्यायालय व दुय्यम न्यायालयांवर प्रशासकीय नियंत्रण कोणाचं असेल, उच्च न्यायालयाच्या, त्या त्या तालुक्यात, त्या त्या जिल्ह्यात, ठीक आहे, त्या पर्टिक्युलर युनियन टेरिटरीच्या अंडर, म्हणजे जे काही हायकोर्ट असेल त्या हायकोर्टच्या अंडर हे काय येतात, सगळे दुय्यम न्यायालय येतात. 236 बघा, व्याख्या, जिल्हा न्यायाधीश आणि न्यायिक सेवा यांची व्याख्या दिलेली 236 मध्ये. 237 विशिष्ट दंडाधिकाऱ्यांना तरतुदी, राज्यपाल अधिसूचनेद्वारे या तरतुदी इतर अधिकाऱ्यांना पण लागू करू शकतात, इतर लोकांना पण ते लागू करू शकतात. गेटिंग. आता बघा क्विक रिकॅप, आता जे काही आपण बघितलं बघा, आता काय काय म्हटलंय. राज्यपालांची नियुक्ती कलम 150 कोण 155 कोण करतात, राष्ट्रपती. कार्यकाळ राष्ट्रपतींच्या मर्जीनुसार. राज्यपालांचे क्षमादान 161, राष्ट्रपतींचे 72. राष्ट्रपतींचे किती असतं, आर्टिकल 72 ऑफ द इंडियन कॉन्स्टिट्यूशन. कायद्याअंतर्गत शिक्षा माफ करू शकतात, फाशी माफ करू शकत नाही, हा फक्त अधिकार कोणाला आहे, राष्ट्रपतींना आहे. विधान परिषद निर्मिती बरखास्त 169, परत विचारलेला क्वेश्चन आहे. विधानसभेच्या शिफारसीवरून अंतिम अधिकार कोणाला आहे, संसदेला, संसद ठरवेल तर. राज्यपालांचे अधिकारावर संमती बघा 200, राष्ट्रपतींच्या विचारासाठी रिझर्व्ह ठेवण्याचं आर्टिकल आहे 200. राज्यपालांचा अध्यादेश 213 नुसार ते अध्यादेश काढू शकतात. रीड्स ज्युरिडिक्शन, ठीक आहे, सुप्रीम कोर्ट आर्टिकल 32 नुसार रीड ज्युरिडिक्शन असतं, इकडे काय 226 नुसार. इकडे बघा कलम 32 पेक्षा व्यापक अधिकार, कलम 32 कोणाचं आहे, सुप्रीम कोर्ट. मग सुप्रीम कोर्ट फक्त फंडामेंटल राईट्सचं व्हायोलेशन झालं तरच रीड्स इश्यू करू शकतात, परंतु हायकोर्ट्स फंडामेंटल राईट्स ॲज वेल ॲज अदर ह्युमन बिईंगचे जे राईट्स असतात, ठीक आहे, लिगल राईट्स, त्यांचं व्हायोलेशन झालं तरी पण तुम्ही हायकोर्ट काय करतात, रीड इश्यू करतात. सामायिक उच्च न्यायालय 231, 2 किंवा अधिक राज्यांसाठी एकच उच्च न्यायालय. मुंबई हायकोर्ट बघा, आता मुंबई हायकोर्ट कोणाकोणासाठी, गोवा, दादरा नगर हवेली, दमण दीव यांच्यासाठी कॉमन कोर्ट म्हणून काय करतात, काम करत असतात. आलं लक्षात. सो काय काय आर्टिकल आहेत. आता या आपला मुद्दा बघा सिंपल होता पहिल्या दिवसापासून, आर्टिकलच्या माध्यमातून जेवढं रिव्हिजन होईल तेवढं पटपट करायचं. आपलं आता हे तिसरं एक लेक्चर आहे, टोटल 10 ते 11 लेक्चर होतील, पूर्ण पॉलिटी आपण घेणार आहोत. त्याच्यात मग तुमचे पार्ट्स वगैरे सगळं पार्ट व्हायला मदत होईल. मेक शुअर करा की हे पटपट बघून तुम्ही रिवाइज
करतात. ठीक आहे, चॅनल तुमच्यापर्यंत पोहोचत असेल तर तुम्ही सबस्क्राईब करा आणि मित्रांपर्यंत पोहोचवा. तोपर्यंत आपण आता इथे थांबूया. तोपर्यंत टाटा, बाय बाय अँड टेक केअर.